कुमारी आणि माधवचं लग्न होतं. ते लोक वंजमपुरम नावाच्या एका गावात राहत असतात. तसेच काही वर्ष निघून जातात. त्यांना निरोशा नावाची एक मुलगी असते. निरोशा 10 वर्षांची असते. ते खूप आनंदात राहत असतात. त्याच वेळी नवरा माधवचा ॲक्सिडेंट होतो आणि त्याच ॲक्सिडेंटमध्ये माधवचा मृत्यू होतो. निरोशा आणि कुमारी खूप दुःखी होतात. असेच काही दिवस निघून जातात. कुमारी निरोशाला घेऊन आपल्या आईकडे चालली जाते. काहीच दिवसात कुमारीला आपल्या नवऱ्याची नोकरी मिळते. कुमारी खूप आनंदात ती नोकरी करत असते आणि पैसे कमवून आपल्या परिवाराची काळजी घेत असते. असेच काही दिवस निघून जातात. ऑफिसमध्ये शंकर नावाच्या व्यक्तीशी कुमारीची ओळख होते. शंकर तिच्याशी हसून खेळून बोलायचा. ते बघून ऑफिसमध्ये त्यांच्याबद्दल लोक चुकीचा विचार करायचे. तो एक दिवस कुमारीला असं बोलतो. कुमारीजी, मी काही दिवसांपासून तुम्हाला काही सांगू इच्छितो. ते असं की मी तुमच्यावर प्रेम करतो. तुमची काही हरकत नसेल तर आपण लग्न करूया. ऐका, तुम्ही माझ्याबद्दल जाणता का नाही? हे काम मला माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर मिळाले आहे. समजलं तुम्हाला? माझा नवरा होता आणि माझी एक मुलगी पण आहे. लग्न झालेल्या एक मुलगी असलेल्या बाईशी तुम्ही कसं काय लग्न करणार? काय सांगता? खरंय का? तुमचं लग्न होऊन मुलबाळ पण आहे. मला वाटलं माधवच्या अपघातानंतर त्याच्याऐवजी बदली होऊन तुम्ही आलाय. तसं काही नाहीये. जे मी बोलते आहे ते खरं आहे. मग काय झालं? मी तुमची आणि बाळाची काळजी घेईन. भरोसा ठेवा. असं शंकर बोलतो. त्याला कुमारी थोडा वेळ हवा असं सांगून चालली जाते. शंकर तिच्या उत्तराची वाट बघत असतो. असेच काही दिवस निघून जातात. ते दोघं खूप आनंदात बाहेर फिरणं चालू करतात. एक दिवस ते दोघं फिरत असताना त्यांना खूप वेळ होऊन जातो. तो तिला असं बोलतो. कुमारी, मी तुला सोडतो. कारमध्ये बस. खूप उशीर झालाय. त्याला कुमारी पण हो बोलते. दोघे गाडीत बसता. कुमारीच्या घरापुढे येऊन गाडी थांबते. कुमारीची आई कुमारी न आल्याने तिची वाट बघत असते. कुमारी गाडीतून उतरताना दिसते. ती खूप हैराण होते. तेव्हा गाडी तिकडून चालली जाते. ती घरात आल्यावर आई तिला असं विचारते. तो कोण आहे बेटा? इतका वेळ लावला तू? मी किती काळजी करत होते. अर्धी रात्र काय करत होती? कोण आहे तो? आई, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. ते माझ्या ऑफिसमध्येच काम करता. त्यांना मी खूप आवडते. माझ्याशी लग्न करायचं आहे. ही गोष्ट तुला खूप आधी सांगायची होती, पण हिम्मत नाही झाली बघ आई. आता इतक्या लांब आल्यानंतर मला चुकीचं समजतील. असं कुमारी सगळं खरं सांगून देते. ते ऐकून आई आनंदी होते. तुला एक नवं आयुष्य मिळतं आहे. मी का ना करेल बेटा? तुम्ही दोघं लग्न करा. मला खूप आनंद होईल. तुम्ही दोघं मिळून एक नवं आयुष्य सुरू करा. त्याच्या आईवडिलांशी मी बोलेल. त्याला ती हो बोलते. दुसऱ्या दिवशी सकाळी ती त्यांच्या आईवडिलांकडे जाते आणि सगळं काही सांगून देते. त्यांना ऐकून ते लग्न झालेल्या बाईबरोबर अजून एक लग्न? आमच्या मुलाला एक चांगली मुलगी शोधू. हे आम्हाला मंजूर नाही. असं उत्तर देतो. त्याच वेळी शंकर तिकडे येतो. का ती विधवा असताना दुसरं लग्न नाही करू शकत का? पण जर का बायको मेली तर माणूस दुसरं लग्न करू शकतो. मात्र मुलींनी असं नको करायला का? तुम्ही मला कितीही अडवा, लग्न तर मी त्यांच्याशीच करणार. शंकरने असा हट्ट धरल्यावर त्याचे आईवडील हो म्हणतात. काहीच दिवसांनंतर त्या दोघांचं लग्न होतं. नवरा बायको आणि त्यांची मुलगी निरोशा तिघेजण एकाच ठिकाणी राहतात. निरोशा दररोज स्कूलला जायची. एक दिवस निरोशा वडिलांजवळ येते. पप्पा, आज स्कूलमध्ये खूप जास्त गेम्स खेळलो आम्ही. सगळ्या गेम्समध्ये मीच फर्स्ट आले. बघा, हे माझं प्राइज आहे. बोलून निरोशा आपल्या प्राइजला दाखवते. तेव्हा तो त्याच्या कामात बिझी असतो. तिला बघून त्याला खूप राग येतो. मी खूप व्यस्त आहे. जा इथून. असं खूप रागात बोलतो. ते ऐकून ती खूप घाबरून जाते.
ती रडत आपल्या आईजवळ जाते. काय झालं? का रडते आहे? आई, मी पप्पांना आवडत नाही. नेहमी मला ओरडत असतात. मी काय केलं आहे आई? माझं हे प्राइज दाखवणं चुकीचं आहे का? नाही बेटा, पप्पा काही महत्वाच्या कामात बिझी असतील. तू दुःखी नको हो बरं. असं आई बोलते. ते ऐकून ती हो बोलते. असेच काही दिवस निघून जातात. दररोज तो असंच काही ना काही विषयावर ओरडतच असतो. त्या मुलीचे वडील चांगली काळजी घेत नाही. एक दिवस मुलगी बॉल सोबत खेळत असते. तो बॉल जाऊन पप्पांवर पडतो. त्याच्यावरून त्याला खूप राग येतो. तुला अक्कल नाही का? हा बाहेर खेळायचा खेळ आहे. हा, किती जोरात लागलं मला. तुला सोडणार नाही मी. एक काठी घेतो आणि निरोशाला मारायला येतो. निरोशा घाबरून जाते. नाही पप्पा, मला मारू नका पप्पा. मला माफ करा पप्पा. पप्पा माफ करा, मारू नका. ऐका, काय झालं? का मुलीला मारत आहात? काय झालं? असं विचारते. तो रागात सगळं काही सांगतो. लहान मुलीकडून चूक झाली असेल, त्याच्यासाठी काठीने मारता आहात? लहान मुलगी आहे, खूप त्रास होईल तिला, असं त्याला सांगत असते. तो रागात त्या काठीला फेकून तिकडून चालला जातो. बिचारी निरोशा घाबरतच असते. असाच तो दिवस चालला जातो. दुसऱ्या दिवशी निरोशा घाबरल्यामुळे तिला ताप येतो. हा विषय बायको आपल्या नवऱ्याला सांगते. तो त्याची पर्वा नाही करत. मला ऑफिसचं महत्वाचं काम आहे. तूच बघून घे. बोलून तिकडून चालला जातो. बिचारी आई मुलीची सेवा करते. ताप जास्त असल्यामुळे आई डॉक्टरांना बोलवते. फॅमिली डॉक्टर असल्यामुळे ते चांगली औषधं देतात. सगळे औषधं घेण्यासाठी सांगून डॉक्टर तिकडून चालले जातात. आई वेळेवर औषध देऊन चांगली काळजी घेते. असेच काही दिवस निघून जातात. कुमारी परत गर्भवती होते. हा विषय ऐकून शंकर खूप खुश होतो. निरोशा पण खूप खुश होते. तेव्हा तर माझ्यासोबत खेळायला भाऊ किंवा बहीण येईल. बोलून निरोशा खूप खुश होते. असेच काही दिवस निघून जातात. एक दिवस बायको नवऱ्याला बोलते, अहो ऐकता का, माझी पहिली डिलिव्हरी पण माझ्या आईच्या घरी नव्हती झाली. त्याच्याने मला खूप त्रास झाला. परत तोच त्रास मला नकोय. मला आईच्या घरी सोडता का? तर ठीक आहे, पोरीला पण घेऊन जा. तिला कसं घेऊन जाऊ? ती शाळेत जाते ना. तिकडे राहिली तर कसं होईल? ती चांगला अभ्यास करते. तिची स्कूल पण खूप स्ट्रिक्ट आहे. मुलगी इकडेच राहील. तुम्ही तिचा सांभाळ करा ना. असं कुमारी बोलते. त्याला तो काहीच उत्तर देत नाही. तेव्हा तिकडे निरोशा येते. आई, तू चिंता नको करू. मी पप्पांची काळजी घेईल. पप्पा पण माझी काळजी नीट घेतील. तू माझी काळजी नको करू. असं निरोशा बोलते. ही गोष्ट ऐकून कुमारी जोरात हसायला लागते. तेव्हा तो कुमारीला घेऊन तिच्या आईकडे सोडतो आणि परत येतो. ही मुलगी स्वयंपाक करते आणि पप्पांना छोट्या मोठ्या कामात मदत पण करते. तरी पण तो काहीच लक्ष देत नाही. असंच एक दिवस त्याला खूप ताप येतो. तो थंडीने कापायला लागतो. त्याला बघून निरोशा घाबरून जाते. लगेच आपल्या फॅमिली डॉक्टरला कॉल करते. डॉक्टर तिकडे येतात. ते औषध आणि इंजेक्शन देता. ग्लुकोज पण देता. डॉक्टर मुलीला असं म्हणतात, हे बघ बाळ, तुझ्या पप्पांना खूप ताप आलाय. आई कुठं आहे? ती मुलगी सगळं काही सांगते डॉक्टरला. तर तुलाच तुझ्या वडिलांची काळजी घ्यावी लागेल. औषधे द्यावे लागतील. प्रत्येक 3 तासाला हे औषध द्यायचे. बोलून डॉक्टर औषध देतो. मुलगी हो बोलते. निरोशा पप्पांची खूप काळजी घेते. असं देवाजवळ प्रार्थना करते. देवा, माझ्या पप्पांना लवकर बरं कर. तेव्हा डॉक्टर घरी येतात. तुमच्या मुलीने तुमची खूप चांगली काळजी घेतली आहे. नाहीतर खूप गडबड झाली असती. हे औषध अजून 2 दिवस घ्या. बोलून डॉक्टर तिकडून चालले जातात.
तेव्हा शंकर आपल्या मुलीकडे बघतो. बेटा, माझ्यावर तू खूप प्रेम करते ना? पण मी तर तुला खूप त्रास दिला. तुला ताप आला तरी मी तुझी काळजी घेतली नाही. पण तू माझी स्वतःच्या पप्पांसारखी काळजी घेतली. मी तुला कसा धन्यवाद बोलू? पप्पा, असं का बोलत आहात? तुम्ही माझे पप्पा आहात. मी तुमची काळजी नाही घेणार तर दुसरं कोण घेईल? ही गोष्ट ऐकून तो अजून दुःखी होतो. त्या दिवसांनंतर तो तिचा स्वतःची मुलगी असल्यासारखा सांभाळ करतो. असेच काही महिने चालले जातात. कुमारी मुलाला जन्म देते. सगळे त्या मुलाचा सांभाळ करतात आणि सगळे आपलं जीवन आनंदात जगतात. ही गोष्ट आवडली तर लाईक करा, कमेंट करा. अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.